नमस्कार मैत्रिणींनो, सगळ्या नवीन मैत्रिणींचं चॅनलवर स्वागत आहे आणि त्याचबरोबर आपल्या जुन्या फ्रेंड्सचं सुद्धा चॅनलवर स्वागत आहे। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। जसं की तुम्ही थंबनेल पाहितलं तर आज आपण पाहणार आहोत मी 2 दिवसात शिवलेले ब्लाउज। कारण का आज तिसऱ्या दिवशी मी शूट करीत आहे व्हिडिओ। रात्री खूप जास्त उशीर झाला होता त्याच्यामुळे नव्हता शूटिंग केला। तर हे पहा, हे आहे अस्तरचं ब्लाउज। फिनिशिंग ही खूप सुंदर आलेली आहे। आता डिझाइन तर त्यांनाच टाकायची नव्हती, त्याला आपण काय करणार। आणि त्यांना पाइपिंग सुद्धा अस्तरच्या ब्लाउजचीच लागते। सो तुम्ही पाहू शकता कटोरी ब्लाउज आहे 7.5 ते 8 छातीच्या मापाचं। हे आहे आपलं पहिलं ब्लाउज। हे आहे आपलं दुसरं ब्लाउज। त्याच टाईपचे 3 ब्लाउज आहेत। हे पहा, कटोरीचंच आहे आणि फिनिशिंग तर तुम्ही पाहू शकता अति उत्तम फिनिशिंग आलेली आहे। हे पहा, हे पहा, हे आपलं दुसरं ब्लाउज। हे आहे आपलं तिसरं ब्लाउज। हे पण त्याच टाईपचं ब्लाउज आहे आणि त्यांना डेली वेअर साठी हे प्रत्येक साडीवर मॅचिंग होणारे ब्लाउज आहेत। त्याच्यामुळे त्यांनी काय डिझाइन वगैरे ब्लाउजला टाकलेली नाही, त्या म्हणला साधं शिवायचं आहे। तुम्ही पाहू शकता सगळे काम उरकून मी ब्लाउजचा व्हिडिओ बनवायला घेतलेला आहे आणि आता आपल्याला आज शिवायचे किंवा आज कटिंग करायचे ब्लाउजही बघायचे आहेत। या तिसरं ब्लाउज, हे आहे चौथं ब्लाउज आणि हा ब्लाउज मला आजच द्यायचा आहे। हे पहा, हा ब्लाउजचा मी व्हिडिओ शेअर केलेला आहे। हे ब्लाउज आहे ते आपलं 2 दिवसाच्या अगोदर मी हा व्हिडिओ शेअर केलेला आहे। कारण तुम्ही म्हणाल मी 2 दिवसात शिवलेले ब्लाउजचा व्हिडिओ म्हणून तुमच्याबरोबर मी हे ब्लाउज आज शेअर करते। पण कारण का हेच आपलं जे एक ब्लाउज आहे ते मी परवाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे। तुम्ही पाहू शकता फ्लावर बनवली आहे आणि याला खूप सुंदर अशी फ्लावरची डिझाइन बनवून थ्रेड वर्क आहे, जे चमकीचं थ्रेड वर्क असतं ते, त्याच्यामुळे जास्त डिझाइनची गरजच नाही, पण लुक हा खूप सुंदर आलेला आहे। तर हे आहे आपलं 5वं ब्लाउज। तर तुम्ही पाहू शकता का माहित नाही कशामुळे पण ह्या साडीला जी आहे ती इंस्टाग्राम ट्रेडिंग साडी आहे आणि ह्या साडीला ती बॉर्डर स्लीवची बॉर्डर आलेली नव्हती, तर त्याच्यामुळे मी लावली पण नाही। त्यांनी दुसरी पण आणून दिली नव्हती आणि मला सांगितलं पण नाही की तुम्ही लावा दुसरी म्हणून। तर त्याच्यामुळे हे आहे दुसऱ्याच मैत्रिणींचं आहे। तर याचं 4 टक्स ब्लाउज आहे आणि फिनिशिंग तुम्ही पाहू शकता अति उत्तम अशी फिनिशिंग आलेली आहे आणि बसायला सुद्धा खूप सुंदर बसणार आहे। तर डीप नेक मध्ये मटका गळा आहे आणि गळ्याचा आकार सुद्धा खूप सुंदर आलेला आहे। तुम्हाला हे सगळे ब्लाउज आवडले असतील तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, बेल आयकॉनला क्लिक करा। तर आता आपण पुढच्या म्हणजे आताच्याच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की आपल्याला आता दुसरा जो ब्लाउजचा व्हिडिओ येईल त्या व्हिडिओसाठी शिवणारे जे आपल्याला शिवायचे आहेत ते ब्लाउज। तर त्याच्या अगोदर मी तुम्हाला हे दाखवणार आहे। खूप अर्जंट आहे आणि बर्थडे असल्यामुळे त्यांनी मला एक्स्ट्राची शिलाई देते असं म्हणून सुद्धा मला हे ब्लाउज शिवायला सांगितले। पण मी काही जास्त सारखे येणारे मैत्रिणीकडून एक्स्ट्राची शिलाई घेत नाही, कारण माझ्याकडे बऱ्याच दिवस त्यांचे ब्लाउज राहतात। तर त्या काही मला म्हणजे म्हणत नाहीत किंवा मला लागेल तेवढा वेळ देतात ब्लाउज शिवायला। सो मी काही अर्जंट शिलाई नाही घेणार। तर हे पहा, कॉटनची साडी आहे, बहुतेक गोल्डन कलरची साडी आणि त्यांनी मापाचं ब्लाउज बरोबरच आता त्यांना अर्जंट पाहिजे म्हणजे त्यांनी अस्तरही आणून दिले आणि बरेच दिवस झालं मी माझ्या स्वतःच्या अस्तर बसवायचे बंद केलेले आहेत, कारण मला जायला आणि आणायला वेळ मिळत नाही त्याच्यामुळे। तर त्याच्या सगळ्यात अगोदर आपल्याला हे एक ब्लाउज शिवायचं आहे आणि आणखीन एक साधं ब्लाउज आहे, मी ते तुमच्याबरोबर शेअर केलेलं नाही। तर हे पहा, हे एक ब्लाउज आहे कटोरीचं। मी ह्याचं साधं ब्लाउज आहे विदाऊट अस्तरचं आणि जे लेडीजच्या मापावर शिवलेलं ब्लाउज आहे, कधी कधी ह्या भावलेला ती ब्लाउज व्यवस्थित बसत नाही, पण तरी सुद्धा मी अडकवून ठेवलं होतं छान लुक येण्यासाठी। आणि हे एक आपलं साधं त्या ब्लाउजमध्ये ॲड आहे, म्हणजे आपण पूर्ण 6 ब्लाउज शिवलेले आहेत आणि ह्या 6 ब्लाउजला हुक वगैरे लावलेले नाहीत। आता ते हुक पण लावून घ्यायचे आहेत। तर तुम्हाला अगोदर मी दाखवते आपल्याला आता ह्याच पुढच्या म्हणजे ह्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये जे ब्लाउज शेअर करणार आहे मी शिवलेले तुमच्याबरोबर, ते कोणते ब्लाउज आहेत किंवा एकाच मैत्रिणीचे किती ब्लाउज आहेत। तर चला मग पाहूया। तर हे पहा, मी ब्लाउज आहेत ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। हे पहा, हे आहे डेली यूजचं साडी। ही आहे काटा पदराची साडी, काहीतरी कार्यक्रम आहे बहुतेक, आणि ही 3 नंबरला डेली यूज। हे रेड कलरचं पार्टी वेअर साडी आहे। पुन्हा हे मोरपंखी सुद्धा पार्टी वेअर साडी आहे आणि हे
डार्क पिंक कलर आहे, हा सुद्धा पार्टी वेअर साडी आहे. आणखीन पाहू शकता हे फिकट मोरपंखी कलरचं आहे आणि हे रेड कलरचं पार्टी वेअर साडी. आणि मैत्रिणींनो हे सगळे एकाच मैत्रिणीचे ब्लाऊज आहेत, खरं एक जणीचेच आहेत. आणि त्यांनी मला अगोदर हे काही अस्तर आणून दिले होते, तुम्ही पाहू शकता. हे पहा, अगोदर हे काही अस्तर आणून दिले होते, नंतर त्यांनी जे शिल्लक राहिले होते अस्तर ते मला दुसऱ्या पिशवीत आणून दिले, म्हणून ते वेगळे ठेवले आहेत. हे पाहू शकता. आता त्यांनी सगळे अस्तर मी मागितल्याप्रमाणे सगळे अस्तर मला त्यांनी व्यवस्थित आणून दिलेले आहेत. तर हे पहा, म्हणजे पूर्ण 8 ब्लाऊज आहेत. तर आपल्याला दुसऱ्या व्हिडिओमध्ये हे ब्लाऊज पाहायला मिळतील. 8 ब्लाऊज कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ जरी शेअर नाही करता आला तरी तुमच्याबरोबर मी हे पूर्ण ब्लाऊज शिवलेले एकाच व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवेन, थोडे थोडे शूटिंग करून का होईना. तर चला मग भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत छान राहा, खुश राहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.